आज इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्याही वतीने मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून स्वागत करते आणि त्यांचं खरंच मनापासून आभारही मानते। कारण इंदापूर तालुक्याचा जो एक ज्वलंत प्रश्न मागच्या 3 महिन्यांपासून आपण जो संघर्ष करत आहोत, ज्या संघर्षाबाबतीतली चर्चा सुरू होती, जे मागच्या 20-25 वर्षाचा जो आपला संघर्ष होता, याच्यासाठी माननीय फडणवीस साहेबांनी आम्हाला सर्वांना बहुमूल्य वेळ दिला। त्यांचा आमची 3 वेळा बैठक झाली। त्या फडणवीस साहेबांनी आपल्या 200 प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्या सागर बंगल्यावरती निमंत्रित करून त्यांच्याशीही संवाद साधला। त्याच्यासाठी साहेब मी आपलं मनापासून आभार मानते। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स, खात्रीशीर बांधकाम, विश्वसनीय व्यवहार। जय गणेश डेव्हलपर्स, बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। जशी आपल्याला आम्ही मुंबईमध्ये भेटलो आणि आपल्याला सर्व आमच्या व्यथा सांगितल्या, आमच्या मनामधली खतखत सांगितली, आमच्या कार्यकर्त्यांचंही आपण खूप पेशंटली सगळ्या गोष्टी ऐकून घेतलं। साहेब, आम्हाला इथे खरंच खूप त्रास होतोय। आज आमच्या इथे बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यावरती कुठल्या ना कुठल्या प्रकारचे खोटेनाटे केसेस झालेले आहेत। आज ग्रामपंचायती बरखास्त झालेल्या आहेत, आज सरपंचाला त्रास देण्यात येत आहे। त्यामुळे इतका त्रास साहेब कधीच इंदापूर तालुक्याला झालेला नाही जेवढा ह्या मागच्या 5 ते 8 वर्षामध्ये झालेला आहे। आणि तुम्ही जर पाहिलं तर आज म्हणजे इंदापूर तालुका हा सुसंस्कृत असा तालुका याची ओळख होती। इंदापूर तालुका हा प्रोग्रेसिव्ह असा तालुका याची ओळख होती। पण आज जर पाहिलं तर इंदापूर तालुक्याचं जर नाव घेतलं तर एक भ्रष्टाचाराच्या अवतीभवती आणि हा ठेकेदारांचा तालुका अशी आता ही एक खूप वाईट आज तालुक्याची ओळख झालेली आज बघायला मिळते। आणि हे खरंच तालुक्याचं खूप दुर्दैव आहे। आज आपला खरं साहेब हा विषय नाहीये, पण आम्ही 1 महिन्यापूर्वी एक स्टेटमेंट दिलं होतं साहेब। ते खरं तर बोल शब्द ह्या सर्व लोकांचे होते। बोल आमचे जरी असले तरी शब्द ह्या पुढे उपस्थित सगळ्या लोकांचे होते। आणि ती साहेब एक 20 वर्षापासूनची मनातली खतखत होती। आम्ही ती पूर्ण व्यथा आपल्यासमोर मांडलेली आहे। आपण आम्हाला सर्वांना आश्वासित पण केलेलं आहे। आज आपण जे बोलणार आहात ते ऐकण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते आज आतुरतेने इथे उपस्थित आहेत। आमचे सगळे कार्यकर्ते साहेब हे खूप स्वाभिमानी आहेत, हे हाडाचे कार्यकर्ते आहेत। आपण जो निर्णय द्याल ते मान्य करतील निश्चित। फक्त साहेब एकच आहे की परत जे मागच्या 4 वेळेस अन्याय आमच्या तालुक्यावरती झालेला आहे तो अन्याय येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये साहेब होऊ नये याची आपण जबाबदारी घेतलेलीच आहे। आणि त्या बाबतीत आपण निश्चित पद्धतीने संबोधित करालच अशी मला आशा आहे।